श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ या ग्रंथातील 18व्या अध्यायाचे वाचन का करतात, कसे करतात व त्याचे नियम काय आहेत व त्याचा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा फायदा मिळतो हे बघायचे आहे. आपल्या जीवनातील कितीही मोठी अडचण असू दे, कितीही मोठे संकट असू दे, आपण ते संकल्पपूर्वक जर वाचन केले या अध्यायांचे तर आपल्याला नक्कीच याचा फायदा मिळतो. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज आपल्याला येऊन कशी ना कशी मदत करणार म्हणजे करणारच. फक्त आपल्याला भक्तीने, श्रद्धेने या अध्यायांचे वाचन करायचे आहे. आपण जेवढं आत्मविश्वासाने याच्यावर विश्वास ठेवतो आणि याची सेवा करतो तर याचे फायदा आपल्याला नक्की मिळत असतो. तर चला बघूया, वेळ न घालवता गुरुचरित्र ग्रंथातील 18व्या अध्यायाचे नित्य वाचन केल्याने आपल्या जीवनामध्ये कुठले बदल घडून येतात. श्री गुरुचरित्र ग्रंथातील 18व्या अध्यायाचे नित्य वाचन केल्याने आर्थिक अडचणी, गरिबी दूर होते आणि धनवृद्धी होते. या अध्यायात श्री नृसिंह सरस्वतींनी एका गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याला चिंतामणी म्हणजे पारस दिल्याची कथा आहे, ज्यामुळे सर्व संकटे टळतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. 18व्या अध्यायाचे मुख्य लाभ आणि महत्त्व. आर्थिक समृद्धीसाठी या अध्यायाचे नियमित वाचन केल्याने धनाची प्राप्ती होते आणि व्यवसाय किंवा नोकरीतील आर्थिक समस्या दूर होतात. आपल्याला आपल्या संसारामधून गरिबीतून सुटका मिळवण्यासाठी आणि लक्ष्मीच्या कृपेसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा ग्रंथ वाचल्याने आपल्या संसारातील आर्थिक पैशांची चणचण जी भासते, पैसा पुरत नाही किंवा आला तरी एका मार्गाने येतो आणि दुसऱ्या मार्गाने लगेच निघून जातो. यासाठी सुद्धा आपल्याला या ग्रंथाचे नियमित वाचन केल्याने आपल्याला फरक जाणवणार आहे. हा ग्रंथ मनशांतीसाठी हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने मनातील भीती, चिंता दूर होऊन अथांग शांततेचा अनुभव येतो. आपल्याला ग्रंथातील अध्यायाची कथा थोडक्यात पाहायची आहे. या अध्यायात सिद्धमुनी नामधारकाला श्री नृसिंह सरस्वतींनी भिलवडी आणि पंचगंगा संगमावर केलेल्या वास्तव्याची कथा सांगतात. येथे एका अत्यंत गरीब ब्राह्मणाने श्रीगुरूंची प्रार्थना केली. त्यावर प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी त्याला चिंतामणी नामक परीस दिला. या पारसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले आणि त्या ब्राह्मणाचे आयुष्यभराचे दारिद्र्य कायमचे दूर झाले. वाचनाची पद्धती. आर्थिक संकट निवारण्यासाठी अनेक भाविक हा ग्रंथ नित्यनियमाने दररोज वाचन करतात व आपल्या जीवनातील आर्थिक संकटे व कुठल्याही प्रकारचे संकट असेल तर ते आपली मार्गी लागल्याशिवाय राहत नाही.